नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे कोकणात मान्सूनचं आगमन झालंय। 8 जून रोजी तो रत्नागिरीत सुद्धा दाखल झालाय आणि त्याची झेप ही हरणेपर्यंत पोहोचली आहे। मात्र त्यानंतर 14 जून 15 जून उजाडला तरी सुद्धा तो पुढे आगेकूच करत नाहीये। आणि सगळ्यात चिंतेची बाब अशी की 15 जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाची 78% इतकी तूट गतवर्षीच्या तुलनेने दिसून आली आहे आणि पाणी आणि शेतीच्या दृष्टीने ही अतिशय चिंतेची बाब आहे असं म्हटलं पाहिजे। हवामान विभागानं याबाबत जी माहिती दिली त्यानुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील प्रगतीसाठी महाराष्ट्रात वातावरण अनुकूल आहे। पुढील 4 ते 5 दिवसात राज्यातील आणखी काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता सुद्धा आहे। कोकण गोव्यात 20 जूनपर्यंत तुरळक ते विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। 17 जूनपर्यंत मात्र उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा सुद्धा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्जन्यमानाचा विचार केला तर 15 जून 2026 पर्यंत केवळ 1.21 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली। 1 जून ते 15 जून या कालावधीत जिल्ह्यात एकूण 598.94 मिलीमीटर पाऊस झालाय। वार्षिक सरासरीच्या केवळ 1.98% इतकाच पाऊस म्हटला पाहिजे। खरं तर 15 जून म्हटला की मुसळधार पावसाचे दिवस या कालावधीत असतात, पण आज मात्र सगळीकडे रखरखाट आपल्याला दिसतोय। त्यामुळेच सगळी ही चिंतेची बाब आपल्याला पाहायला मिळते। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाऊस लक्षणीयरित्या कमी झालाय। 15 जून 2025 म्हणजेच गतवर्षी जिल्ह्यात या दिवशी 2713.95 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता, तर यंदा त्याच कालावधीत केवळ 598.94 मिलीमीटर इतका पाऊस आहे, म्हणजेच गेल्याच्या तुलनेत सुमारे 78%हून अधिक घट झाली आहे। गेल्या वर्षी 15 जूनपर्यंत जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या 8.96% पाऊस झाला होता, तर यंदा तो केवळ 1.98% इतकाच झाला आहे। हवामान खातं जरी म्हणत असलं की मान्सूनला वातावरण पोषक आहे, येत्या पुढील 4 ते 5 दिवसात पाऊस पडेल, विजा कडकडतील, ढग गडगडतील, पण आज जर आपण म्हटलं तर आज तशी काही स्थिती आपल्याला दिसत नाहीये। आजूबाजूला रखरखीत ऊन आहे, पावसाचे जे वारे असतात ते सुद्धा वाहत नाहीयेत। अर्थात कुठेतरी मृगाचा किडा दिसलाय, त्यामुळे आपल्याला आशा धरायला हरकत नाहीये। तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचं मात्र जपून वापर करावा आणि शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष ठेवावं अशा त्यांना वारंवार आवाहन केलं जात आहे। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवारसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।